तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. कारभार बघायचा का? ही दुसरी वेळ आहे सकाळपासून. मुरकीतनंच दावं निघतंय, ती गळ्यातनंच मुरकी निघते भुंडी असल्यामुळं. दुसरी वेळ आहे हिची आज सकाळपासून. आणि कडकडी तर एवढी फरफरच पडत नाही, ती येसन नाही काय नाही तिला, भुंडी असल्यामुळं दाव जागेवर आणि गाय फिरते. याच्यासाठी गायांजवळ माणूस लागतंय सारखं. रानातली कामं एवढी आलेत पण हालता येत नाही घरून. असं जनावर सुटलं, दुसऱ्यांच्या गुरांकडे गेलं, धडका घेतल्या गुरांनी कोणाच्या, किती कुठं नाही. तर चला आता मी तिला मुरकी घालून घेते. ही तर ही काय माझ्यापाशी येत नाही, लांब जाते. मी काय करते, ह्याच्यात कुट्टी आणून टाकते डबा मांडून, म्हणजे कुट्टी खायला बरोबर येईल ती. कुट्टी खायला आली, डब्यात तोंड घातलं की धरते तिला. तर ती बाई आली पाहिजे कुट्टीपर्यंत, आणावं लागेल तिला कशी तरी. फोनवर बोलत बसली होती मी, मला गुरं इकडे बांधायचीच होती. लांब जाऊ नाही माळात म्हणजे झालं. बिंदाव्याची पकडायला पण यायची नाही. हाय या या या, बघितलं बघितलं बघितलं, बघती तिकडून. भुंडी कुणाला मारणार नाही, पण मला पळवल की कुठवर बी. हाय 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 हाय. चालली चालली डब्याकडे चालली. हाय हो 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 हो, गेली. चला आता बांधून घेते तिला. अशी आयडिया करायला लागतात. कसं आहे, सराव झालाय आता. 2-3 वर्ष झालं गाय सांभाळती म्हणून सराव झालाय आता. ए पडला की फोन. हो हो, सर. हट. तो ऐसा है भाई हमारा कारनामा. कसं आहे, लाईव्ह दाखवलं का नाही आज तुम्हाला? अनुभव लागतो माय. नवीन नवीन असणाऱ्या माणसाला ही काय सुचणार नाही, सुधारणार पण नाही. यासाठी अनुभव महत्त्वाचा आहे, खूप खूप महत्त्वाचा. मुक्त गोठ्याची गाय असणार आहे ती, म्हणजे आम्ही जसं आणलं ना तिला तसं आम्ही म्हणतो की ही मुक्त गोठ्यातली गाय असणार आहे. कारण लय वेळा झाली तिला असं सुटायचं, पण ती सुटली तरी कुठं लांब जात नाही.
फिरती. पण ही जी काळी आहे ना इथली, ही ढोली काळी, हिला ना बापरे, हिनी सगळ्या माळातनं मला पळवलं होतं, सुटली होती तेव्हा. आणि नुसती पळत नाही माळातनं, मारती गुरांना. असली आगाव आहे ती काळी. तर चला गायांना वैरण करून घेते. आज कुठला टेकच घेतला नव्हता. खरं तर कालची फवारणीचं कामचा 2 बॅलर काल फवारले होते पोरांनी आणि 2 बॅलर आज. एका बॅलर सकाळी 2 ड्रम भरून ठेवायला सांगितले होते मी चौधरी साहेबांना. हवा सुटली, ऐकायला येते का? तसा आवाज माझा मोठा आहे, खणखणीत आहे. चौधरी साहेबांना सकाळी मी सांगितलं होतं ड्रम भरून ठेवा. चौधरी साहेबांनी भरले पण होते. पण विषय असा झाला की त्यातला एक ड्रम जावच्या मुलाचा होता, म्हणजे शेजारच्या शेतातला. आणि तो ड्रम त्यांनी वतून नेला, त्याला लागायचं होतं फवारणी करायला म्हणून. मग काय, एकच ड्रम भरलेला. मग परत दुपारी जाऊन परत दुसरा ड्रम भरला. मग आज मी गेली नव्हती पोरांच्या मागं. एवढं चांगलं इमानदारीने करतायत पोरं काम, आणि उगा आपण जायचं अविश्वास असल्यासारखं त्यांच्यावर. म्हणून मी म्हणलं नको जायला, जाऊ दे, आपलं घरची पण कामं आहेत आपल्याला, कशाला तिथं जाऊन वेळ घालवायचा. पण मला जावंच लागलं. आणि फायनली मकाची फवारणी झालेली आहे आपली. आणि डाळिंबाला सांगितलंय, डाळिंबाचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी, की त्याला तणनाशक फवारलं तरी चालू. तर त्याला पण आपण तणनाशकच फवारून घेणार आहे. आणि मध्ये जे आहे डाळिंबाच्या 2 डाळिंबांच्या मध्ये, तर त्याच्यावर पाळी घालायची. तिथं मळा तर रिकामा राहिलाय, तर मळ्यात काय करता येईल बघूया. तर चला मंडळी, ही जरा कडकडी आहे आमची आंबाबाई, हिला बांधून घेते पहिली, नंतर भेटू. ह्या सगळ्या मगाशी पाणी पिल्या होत्या, अगदी गावरान सुद्धा, पण हीच पाणी पिली नव्हती. म्हणलं हिला पहिलं पाणी पाजून घेते, नंतर सगळ्यांना सोबतच वैरण करते. तो चलो भाई, अभी वैरण करते फटाफट सबको. पाणी पिऊन झालेलं आहे तिचं, फटाफट वैरण करते. हिने बघितलं का, खात आणलं सगळं. लय खावडी गाई बाबा, ही लय खावडी. डबा रिकामा करून टाकला. भुंडी भुंडी काय ही नाही का माझ्याकडं, ही पण भुंडीच आहे की. पण ही येसन आहे तिला म्हणून ही लय शांत आहे, आणि हिला येसन नाही ना म्हणून ही लय बेकार आहे बाबा, एवढी बेकार आहे नाही. तर मी इथं टप भरून आणला होता वैरणीचा, भांडी गोळा करून ठेवले घासायला. पण मी फोन आला मला, मी म्हणलं होतं वैरण करायच्या आधी गुरांना आपण भांडी घासून घ्यावीत, नंतर गुरांना निवांत वैरण करायला येईल. पण ती गाय सुटली नाही. एक गाय बांधली मी, आणि त्यो हाय का दम आहे का होतोस तर. एक गाय बांधली आणि फोन आला माझ्या भाचीचा, म्हणजे छोटीशी माझी भाची. आणि माझ्या पोरींनी फोन केला की मम्मी हर्षू बघ काय बोलते. मग बोलत बसली व्हिडिओ कॉलवर, आणि तेवढ्यात सुटली गाय. मग आता भांडी राहिली तशीच, आता वैरणच करून घेते पहिले, नंतर झाडून भांडी. तर चला मंडळी, वैरण टाकून घेते. आज मी लाईट जायच्या आधीच वैरण कुटी करून ठेवली होती 4 वाजताच. म्हणजे 4ला लाईट गेली, 4च्या आधी मी कुटी करून ठेवली. वैरण कापून आणून कुटी करून ठेवली. काय कुटी करायला जर लेट केलं ना, तर संध्याकाळसाठी मला परत काहीतरी वैरण कापत बसायला लागतं. आणि आता पोटभर वैरण खाल्ली ना गायांनी, की जसं की एका दादांनी मला सांगितलं 2च टाईम वैरण करायची, सकाळी आणि संध्याकाळी. तर आता वैरण टाकली ना की मग धार झाल्यावर नाही टाकायच्या भानगडीत पडत. मी आता तसंच ठरवलंय. पण ती गाया बसल्या ना दगडी व्हायची भीती वाटते गायींना. चला बाबा, मी परत बसले आणि फोनवर बोलत तुमच्याबरोबर. तर चला भेटू नंतर आपण. मोबाईल ठेवायला आली होती मी खरं तर इथं, पण मी परत बोलत बसली. असंच असतं माझा वेंदळेपणा. आमची ढवळी पवळी जोड बघितली का, लाल्या आणि लाली इकडे गंजीत बांधलेली असते त्यांना. आलीच कॅमेरामध्ये लगेच यायचं असतं हिला. म्हणजे शोनी माझी छकुली. कसं गुंतवून घेतले दोघांनी एकमेकात.
आता आधी लाल्याला सोडते. लाल्याला इकडं मेठ ठोकून बांधलेलं आहे मी. अरे अरे दोघं पळत आला माझ्याकडे तुम्ही. सरका 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 सरक. थांब. हाय का हात खायचा आहे ह्याला माझा. थांब. अरे लाल्या थांब 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 बाबू. खा खा एकदा तर तुझं मन तरी भरू दे. अशी नाही काढावं शिवाना. बघ तिला आली कशी लांब उभी. सरका. तुम्हाला तहान लागली असणार आहे. घरी जाऊन पाणी देते तुम्हाला. चला. इथं बांधले लाल्याला. ओहो मारतोय लाल्या मला. गपरी लाल्या नको मारू. अरे नको मारू. अरे बिचारीला कसा मोबाईल खातोय आहे का. अरे परत आला मोबाईल कडे तू माझ्या. मी गवताचं गटुडं आणलं होतं ना एकदा, तेव्हा एक कमेंट आली होती बरं का, की ही आली बघा पळत माझ्या मागं. परत डोळे कसले मस्तीत लालीचे माझ्या. तर त्या दादांची कमेंट आली होती, बरं काय गरज आहे का, शॉर्ट व्हिडिओवर आलती बरं का, की काय गरज आहे का एवढं डोक्यावर वजन घेऊन ब्लॉग बनवायची. तर काय करणार, मी त्यांना रिप्लाय पण दिला होता. ब्लॉगिंगचे डोक्यातले किडे आहेत ना, ते शांत बसून देत नाहीत, म्हणून ही सगळी धडपड. चला बच्चा लोक चलो. डाव कसं गुतलं. चला रे या. चल चल आले या 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 या. चला 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 चला. सुटले पळत घरी. या 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 ए या या या. लाले चल चल आले या 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 या. चल आले या ये लालो. चल ग लाले चल ग बाय. चला तू आले की तो येतोय. चल आल्या या. चला आता तुम्हाला बांधते. पाणी प्या तिकडे पातीलात वचलेले. पोरं फवरायला आलेली, त्यांच्या एका पंपाची चार्जिंग संपली. माझा पंप नेला, ऑरेंज कलरचा माझा पंप आहे, आणि ह्यांचा पंप घरी ठेवला. आता त्यांचं फवरायचं झालंय, दुसरीकडे कुठेतरी गेलेत फवरायला, आणि पंप इथंच ठेवला आहे. तर चला आता यांना बांधून घेते पहिलं. तर मंडळी व्हिडिओचा एंड केला नव्हता. भांडी घासता घासता उठली, म्हणजे झालेत भांडी घासायची. ही फक्त कढई तवा असलं काळी भांडी राहिलीत घासायची, आणि काळी भांडी घासायची म्हणल्यावर तर जाम जीवावर येतं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. दुधाची भांडी बिंडी जी काय स्वयंपाकाची भांडी होती सगळी घासली, फक्त काळी राहिलीत भांडी घासायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ उगं मोठा होत जातो आणि परत मग मागं पडलं की पडत जातं, म्हणून मग म्हटलं पहिलं एंड करून घ्यावा, आणि पुन्हा मग रात्रीचं कधी निरोप घ्यायचा तुमचा. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.